श्री स्वामी समर्थ. कर्क राशींच्या माझ्या सर्व जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस ठरू शकतो. कारण रक्षाबंधन आणि श्रावण पौर्णिमेची ही तिथी कल्पवृक्षासारखी तिथी ठरून तुमच्या नशिबाचा अंतिम दरवाजा उघडणार आहे. पंचांगातील ग्रहांची चाल अशा एका वळणावर आली आहे की अंगावर काटा आणणारे सत्य, ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली घटना घडणार म्हणजे घडणार आणि तुम्ही फक्त थक्क होऊन बघतच राहाल. हा काळ तुमच्यासाठी एक पाशवी आणि निर्णायक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथे तुमच्या जीवनाचा आणि भविष्याचा एक महत्त्वाचा टप्पा निश्चित होणार आहे. हे एक अंतिम व शाश्वत सत्य आहे की जर तुम्ही या काळात एखादी घोडचूक केली तर डोक्याला हात मारूनच घ्याल आणि पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. म्हणूनच आता हे रडके तोंड बंद करा आणि डोळे उघडून हे सत्य पहा. मनात थोडी भीती आणि अफाट उत्सुकता असणं साहजिक आहे, कारण शांतता ही नेहमी मोठ्या वादळाची नांदी असते आणि हा काळ काळजाला थेट धक्का देईल अशी माहिती घेऊन आला आहे. पण जर तुम्ही सावध राहून योग्य पावले उचलली तर हा काळ तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि यशाचा लख प्रकाश घेऊन येईल आणि नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा करेल. ही माहिती अर्धवट सोडून जाणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं ठरेल. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. गेल्या काही दिवसांपासून तुमच्यासोबत अत्यंत अजब आणि गूढ गोष्टी घडत आहेत, ज्या तुमच्या सिक्स सेन्स, अंतर्भूत शक्ती आणि इंट्युशन पॉवरला जागृत करत आहेत. रात्री झोपल्यावर तुमच्या स्वप्नात सोने, पांढरा साप, शिवमंदिर किंवा वाहते निर्मळ पाणी दिसत असेल तर हा एक अत्यंत शुभ संकेत असून तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. पण जर स्वप्नात गढूळ पाणी दिसत असेल तर तुमच्या आसपास एखादी कपटी व्यक्ती असल्याचा हा थेट संकेत आहे. स्वप्नात वाहते पाणी, पवित्र मंदिरे किंवा महादेव दिसणे म्हणजे तुमची आंतर आत्म्याशी थेट जोडलेली गेलेली नाळ आहे आणि हीच गोष्ट एका मोठ्या बदलाचा इशारा देत आहे. हे स्वप्न वारंवार येण्यामागे एक गूढ घोतक आहे की तुमच्या भविष्यातील जुन्या आठवणी, आई किंवा भावंडाशी जोडलेले बंध पुन्हा समोर येणार आहेत. मनातली ही अस्वस्थता उगाच नाही, तर ही शांतता एका मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे, जी तुमच्या आयुष्यातून मानसिक तणावाचे काळे ढग कायमचे दूर करेल. रक्षाबंधनाशी जोडलेला हा योग तुमच्या नात्यांमध्ये एक अभूतपूर्व चमत्कार घडून आणणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यापासून दुरावलेलं एखादं जवळचं भावंड किंवा नातेवाईक, ज्यांच्यासोबत तुमचे संबंध पूर्णपणे बिघडले होते, ते अचानक तुमच्या आयुष्यात पुनरागमन करणार आहेत. हे भेट तुमच्यासाठी एक संजीवनी बुटी ठरणार आहे, कारण नात्यातील दुरावा संपून काट्यांऐवजी फुलांची पायघडी अथरली जाणार आहे. हा अनपेक्षित बदल पाहून तुमचे मन मेणासारखं कोमल होईल आणि तुम्ही भावुक होऊन जाल. जुने रुसवे फुगवे विसरून जेव्हा हे पूर्ण मिलन होईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक चिंता एका क्षणात गायब होतील. या पुनर्मिलनाचा थेट आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या करिअर आणि व्यवसायावर पडणार आहे. तुमच्या करिअरमधील अडचणी मुळापासून उपटून फेकून देईल असा हा काळ आहे आणि आजवर घसरलेली पत पुन्हा नव्याने निर्माण होईल. जुन्या नात्यांच्या पुनरागमनामुळे आणि त्यांच्या अनपेक्षित मदतीमुळे तुमच्या व्यवसायातील अडकलेली कामे रॉकेटच्या वेगाने पूर्ण होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचा उडणारा डंका पाहून कालपर्यंत जे लोक तुमच्यावर टीका करत होते तेच लोक आज मान चुकवतील आणि तुमच्याकडे सल्ले मागायला येतील. गुप्त कारस्थान रचणारे आता घाबरून मागे फिरतील आणि टीका करणाऱ्यांचे तोंड कायमचे बंद होईल. तुमच्यात निर्माण होणारे आत्मबल इतके अफाट असेल की विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात 7व्या आसमानावर पोहोचणार आहात. घरातील आणि कुटुंबातील वातावरण इतकं बदलेल की ज्यांनी कालपर्यंत तुमची हेटाळणी केली ते तोंडात बोटे घालून गप्प बसणार आहेत. विशेषतः महिला जातकांसाठी हा काळ एक सोन्यासारखे चमकवणारे नक्षत्र घेऊन आला असून त्यांच्या भाग्याचा सुवर्ण काळ किंवा सुवर्णयुग आता सुरू होत आहे. घरातील स्त्रियांच्या सन्मानामुळे समृद्धी तुमच्या झोळीत पडणार आहे आणि कुटुंबातील जुने क्लेश संपून संपूर्ण घर सुखाच्या प्रकाशाने उजळून निघेल. पूर्वी केलेल्या कर्माची फळे आता तुमच्यासमोर सकारात्मक रूपाने येणार आहेत आणि कौटुंबिक विश्वासाचे एक संरक्षक कवच निर्माण करेल अशी परिस्थिती तयार होईल. स्नेहाच्या या वातावरणामुळे तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल आणि राजासारखा किंग साईज आयुष्य जगण्याची सुरुवात इथेच होईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेला जीवघेणा धोका आणि मानसिक ताण आता दूर होणार आहे. झोप न लागणे, डोक्यात सतत विचारांचे चक्र चालणे
या समस्यांवर ही तिथी संजीवनी बुटी ठरेल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा इतकी वाढेल की तुमचे आयुष्य पूर्वीसारखं नाजूक न राहता अत्यंत मजबूत आणि कणखर बनेल. आरोग्य उत्तम झाल्यामुळे तुमच्या कामातील वेग वाढेल आणि अंगात एक नवा उत्साह संचारल्याचे तुम्हाला प्रत्येक क्षणी जाणवेल. आरोग्याची ही नवी उभारी तुमच्या चेहऱ्यावर एका वेगळ्याच तेजाने दिसून येईल. आर्थिक आघाडीवर तर असा मोठा धमाका होणार आहे की तुम्ही कल्पनेच्याही पलीकडे निघून जाल. पैशाच्या पावसाचे दरवाजे आता कर्क राशीसाठी पूर्णपणे उघडणार आहेत आणि आर्थिक चक्रव्यूह चुटकीसरशी सुटणार आहे. जे पैसे अडकले होते किंवा व्याजाने दिले होते ते सर्व व्याजसहित परत मिळणार आहेत. तुमच्यासाठी हा काळ संपत्तीला तुमच्याकडे चुंबकासारखा खेचून आणतोय आणि गुप्तधनाचा लॉटरीचा दरवाजा उघडणार आहे. जिथे तुम्ही 1 रुपया गुंतवाल तिथे 2 रुपयाचा फायदा होईल आणि ही धनवर्ष पाहून तुमची तिजोरी तुडुंब भरून वाहू लागतील. कुबेराची कृपा तुमच्यावर अशा प्रकारे होईल की 7 पिढ्यांना पुरेल इतके धन आणि पैशाचा अवतरित स्रोत तुम्हाला लाभेल. जे लोक आधी रिकाम्या हाताने पळत आले होते त्यांच्या झोळीत आता अफाट समृद्धी जमा होणार आहे. हा सर्व भाग्योदय होत असताना महादेवाची आणि तुमच्या कुलदेवतेची अत्यंत विशेष कृपा तुमच्या पाठीशी असणार आहे. ब्रह्मांडातून ऊर्जा प्रवाह थेट तुमच्या दिशेने येत आहे आणि गुरूंची अमृतदृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. एका अज्ञात प्राचीन देवी गुप्तपणे तुमचे रक्षण करते, जी तुम्हाला प्रत्येक वाईट शक्तीपासून दूर ठेवेल. तुमच्या पाठीमागे सावलीसारखी अदृश्य शक्ती उभी आहे, जी तुम्हाला संकटात मार्गदर्शन करेल आणि पराभवाच्या खायातून बाहेर काढेल. दैवी कृपेचा हा वर्षाव तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करेल आणि श्रद्धा आणखी दृढ करेल. पण या सगळ्या काळात तुम्हाला एका अतिशय भयंकर गोष्टीपासून सावध राहावे लागणार आहे. कारण तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे अनेक लोक तुमच्या आसपासच वावरत आहेत. हे कपटी कारवाया करणारे लोक गोड गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या खोट्या पाठीराख्याचा मुखवटा टराटरा फाटणार आहे आणि गुप्तराज बेनकाब होणार आहेत. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताय ती अंधविश्वास ठेवण्याची महाचूक ठरू शकते. कारण योजना उघड करणे ही तुम्हाला खूप महागात पडणारी चूक ठरेल. एका मोठ्या भयंकर काटाचा उलगडा लवकरच होणार आहे, जिथे शत्रू हात धुवून तुमच्या मागे लागला आहे आणि त्याची वाईट नजर विषारी वायूसारखी हळूहळू पसरत आहे. काही लोकांसाठी घरच एक रणभूमी बनलं आहे, जिथे हेवा, द्वेषाने आणि सूडाने वाईट रूप घेतले आहे. एका शांत बॉम्बसारखी ही परिस्थिती असून नावाचं पहिलं अक्षर स आणि शेवटचं अक्षर त असलेल्या व्यक्तीपासून विशेष काळजी घ्या. नामकरणाच्या या रहस्यामागील अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडणे आता गरजेचे झाले आहे. हे सत्य तुमच्या मनाला थळथळून टाकेल, पण लक्षात ठेवा की तुमची प्रगती हीच शत्रूसाठी सर्वात मोठी चपराक ठरणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी रागाच्या भारात डोळे झाकून सही करू नका आणि तुमचे प्लॅन्स कोणालाही न सांगता गुप्तता पाळा. कारण खरी मेघ इथेच आहे. काम आधी करा आणि यश मिळाल्यावर जगाला सांगा. नशिबाच्या भरोश्यावर हात हलवत बसणारे लोक नेहमी मागेच राहतात. म्हणून स्वतःवर दया करणे आणि लोकांसमोर गाणे आता पूर्णपणे सोडा. स्वतःसाठी नाही म्हणायला शिका, कारण ही ध्येयाची आणि जिद्दीची अग्निपरीक्षा आहे. जर तुम्ही संयम ठेवला नाही तर ही चूक तुम्हाला राजावरून रंकाच्या पातळीवर खाली खेचू शकते. शत्रूचे तंत्रमंत्र आता उधळून पडले आहेत, त्यामुळे न घाबरता धैर्याने पुढे जा. या सर्व घटनेनंतर तुमचे आयुष्य रातोरात 360 अंशात फिरणार आहे आणि एक संपूर्ण नवीन जीवनशैली निर्माण होणार आहे. तुमचा हा बदल पाहून तुमचे शत्रू विनाशाच्या वाटेवर जातील आणि त्यांच्या गळ्याला फास बसेल अशी त्यांची अवस्था होईल. तुमचा हा प्रवास एका साध्या माणसापासून राजासारखा किंग साईज आयुष्य जगण्यापर्यंतचा असेल. भव्यता, प्रतिष्ठा आणि समृद्धीचे सप्तरंग तुमच्या आयुष्यात उधळले जातील. सप्तरंगाची उजळणी होऊन तुमचे भवितव्य इतके उज्ज्वल आहे की तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान व्हाल. आता हा सगळा राजयोग आणि महा लाभ मिळवण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि पवित्र उपाय तुम्हाला करायचा आहे. खास रक्षाबंधनाच्या दिवशी गावाच्या कणकेचा एक दिवा बनवून त्यात तूप घाला आणि भावंडाच्या हातावर किंवा समोर तो दिवा ठेवून त्यांना ओवाळा. ओवाळताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा सोपा उपाय तुमच्या घरातील सर्व वाईट बाधा दूर करेल आणि तुमच्यावर महादेवाची अखंड कृपा कायम ठेवेल. माझ्या सर्व कर्क राशींच्या जातकांनो, जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडले असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहोत.
धन्यवाद.